अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, शाश्वत शेतीसाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी AI फॉर ॲग्री 2026 ही परिषद शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ताकद देण्याकरता नवा टप्पा पार करणारी असणार आहे. कृषीसाठी AI धोरण तयार करणे, यासाठी या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. महाॲग्रो AI धोरण 2025 ते 29 मध्ये शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर हे सगळं या ठिकाणी या धोरणामध्ये आणि शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठी क्रांती घडून येणार आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आणि माझ्या मराठवाड्यातील, विदर्भातील किंबहुना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली तर वाटतं एकीकडे आभासी जगामध्ये आपण शेतकऱ्याला ठेवतो आहोत की काय. कारण आज शेतकऱ्यावर येणारं नैसर्गिक संकट, वेळी अवेळी पडणारा पाऊस, काल मराठवाड्यामध्ये पाऊस पडला, त्याच्यामुळं कापणीला आलेला गहू नष्ट झाला, ज्वारी काळी पडणार आहे, त्या ठिकाणी करडीचं पीक नुकसानग्रस्त होणार आहे, हरभऱ्याचं पीक नुकसानग्रस्त होणार आहे. यामुळं एकीकडे AIचा वापर करून शेतकऱ्यांना समृद्ध करणं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शेतीविषयक सुविधा आणि माझ्या मराठवाड्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा याच्यामध्ये असणारा तफावत आपण लक्षात घेतली पाहिजे. सरकार याचा विचार करणार आहे का? कारण आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनेक गोष्टीची कमतरता आपल्याला आहे. 32,000 कोटीचं पॅकेज जे या राज्यातल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज म्हणून सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये लिहिलेलं आहे की 15,000 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे. परंतु आजही अतिवृष्टी 2025 मधील कमीत कमी 15 ते 20% शेतकरी त्या अनुदानापासून वंचित आहे. पीक विमा 2020 पासून त्याच्यामधल्या वेगवेगळ्या धोरणामुळं, त्याच्यातल्या बदलत्या ट्रिगर्समुळं अनेक शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित आहेत. याचा विचार आपण करणार आहोत काय? आज अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, उशिरा पडणारा पाऊस असेल, याचा विचार आपण एकीकडे केला पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी खूप समृद्ध आहे, यानं खूप काही होणार आहे असं आभासी जग आपण निर्माण करतो आहोत का, याचाही विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात आहे. ज्या 12 वर्षापूर्वी सोयाबीनचा, कापसाचा किंवा इतर शेतीमालाचा भाव होता, तोच कमी अधिक प्रमाणामध्ये आज देखील असल्याचं आपल्याला दिसतं आहे. हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. ज्यावेळेस आमच्याकडं पिकाचं उत्पादन भरपूर होतं, सरकारच्या वतीनं इतर राज्याकडून, इतर देशाकडून त्या धान्यांची आयात केली जाते आणि आमच्या शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी तसाच डंप राहतो. आज कांद्याचा भाव 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, जेवढं उत्पादन खर्च आहे तेवढं विक्रीतून त्याला किंमत मिळत नाही. हे खरं चित्र आज महाराष्ट्रातलं आहे. एकीकडे 2025 ते 29 मध्ये आम्ही शेतकऱ्यांना खूप समृद्ध करणार आहोत असं चित्र आपल्याला दाखवलं जात आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये, त्यातल्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, याचा विचार कधी सरकार करणार आहे का? शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, शेतकऱ्याचं कुटुंब वाचवण्यासाठी आज सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजेत. शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला त्याला शासकीय सेवेमध्ये सामावून घेता येईल काय, त्याच्यावर
असणारं कर्ज, ज्या कर्जामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे, ते कर्ज माफ करता येईल काय आणि त्याला शासनाच्या वतीनं भरीव मदत देता येईल काय, याचा विचार सरकारनं केला पाहिजे. आज विजेची परिस्थिती काय आहे? एकीकडे आपण म्हणतो शेतकऱ्याला वीज भरपूर प्रमाणात मध्ये मिळाली पाहिजे, ती मिळते आहे का? आमच्या ग्रामीण भागामध्ये दर 10 मिनिटाला लाईट बंद पडते साहेब. त्याला योग्य प्रमाणामध्ये वीज मिळाली पाहिजे. कमीत कमी शेतकऱ्यांची मागणी आहे दररोज सलग 8 तास दिवसा त्यांना वीज मिळाली पाहिजे. ती वीज आपण पुरवतो आहोत का? या बेसिक गोष्टी, एकीकडं शेतीमालाचे भाव आणि दुसरीकडं शेतीमालासाठी जे बी बियाणे लागतात, खते लागतात, कीटकनाशके लागतात, त्यांचे भाव, याच्यातली जी तफावत आहे, 12 वर्षापासून शेतमालाचा भाव तोच आहे, परंतु बी बियाणं, कीटकनाशक आणि त्याला लागणारा लागवडीचा खर्च हा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे, भरमसाठ प्रमाणामध्ये वाढलेला आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. आत्ताच जे वन्य प्राणी आहेत, रानडुक्कर, वानर, हरिण, मोर, याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. त्याच्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, याचाही विचार आपण केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अवजारे बँक, मी मागच्याही वेळेस सांगितलेलं होतं, शेतकरी भाड्यानं अवजारे विकत घेतो, यंत्रसामग्री घेण्यासाठी त्याच्याकडे पैसा नसतो, त्यावेळेस तालुका स्तरावर किंवा गट आणि गण स्तरावर त्यांना शेतकऱ्यांसाठी अवजारे बँक निर्माण करता येईल का, याचा विचार आपण केला पाहिजे. कधी कधी वातानुकूलित कार्यालयात बैठका घेऊन कृषी विषयक धोरणे ठरवताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात, याचाही विचार आपण केला पाहिजे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये शेतीमालाला आपण योग्य भाव, आपण जरी हमी भाव ठरवलेला असला तरी शेतकऱ्यांची गरज बघून शेतकरी कधी कधी कमी भावाने देखील आपला माल विकतो, याचाही विचार आपण केला पाहिजे. बी बियाणे, कीटकनाशके, खते यांच्या वाढत्या भावावर नियंत्रण आपल्याला ठेवता येईल का, याचाही विचार आपण केला पाहिजे. नानाजी देशमुख कृषी योजना, जी पोखरा आपण म्हणतो, मार्च मध्ये आमच्याकडे त्याची घोषणा झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्याच्याविषयीचं कसलंही कारवाई योग्य पद्धतीने झालेली नाही. मुख्यमंत्री पानंद रस्ता आणि शेतरस्त्याची योजना सरकार आणत आहे, हे जरी आनंदाची गोष्ट असली तरी आदरणीय सावरकर साहेबांनी ज्या त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये सीमांकन आहे, शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यांचं सीमांकन आहे, जो रस्ता सांगितलेला आहे तिथं होणारे वाद आहेत, त्याची मोजणी करणारी यंत्रणा आपल्याकडे सक्षम पद्धतीनं आहे का, याचाही विचार केला पाहिजे. आणि CSR साहेबांनी सांगितलं की आमच्याही मराठवाड्यामध्ये तीच परिस्थिती आहे. इकडे पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांचा CSR त्या भागामध्ये वापरता येतो, परंतु त्या CSRचं सेंट्रलाइज पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्र स्तरावर एकत्रीकरण करून वेगवेगळ्या विभागामध्ये तो CSR वापरता आला पाहिजे, याचा विचार करता येईल का, हेही इथं आपण नमूद केलं पाहिजे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याचं जीवन आज आपण मराठवाड्यातील शेतकरी आणि इतर देशातील शेतकरी किंवा इतर राज्यातील शेतकरी याची तुलना देखील आपण करून पाहिली पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना सरकारला करता येतील त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. मी या लोकप्रतिनिधी व्हायच्या अगोदर 27 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. मला नेहमीच एक विचार माझ्या डोक्यामध्ये असतो की कृषी विषयक अभ्यासक्रम जर आपल्याला इयत्ता 5वीच्या नंतर म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याचा जर समावेश करता आला, त्याची माहिती जर प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना देता आली,
तर त्याचा नक्की उपयोग चांगल्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये करता येतो। त्यासाठीही सरकारनं विचार करावा ही विनंती या ठिकाणी मी करतो आहे। जे आता धरणे बंधारे भरपूर प्रमाणामध्ये आहेत। आता माझ्या मतदारसंघामध्ये निम्न तेरणा प्रकल्प आहे, त्याचे 2 कालवे आहेत, पण ज्या वेळेसपासून त्या कालव्यांची निर्मिती झाली त्याची दुरुस्ती झालीच नाही। आज जवळपास 100 कोटी रुपये त्या 2 कालव्यांच्या निर्मितीसाठी लागणार आहेत। त्याचाही विचार अशा जिथे जिथे गरज आहे अशा कालव्या दुरुस्तींचा त्या कालवे दुरुस्ती करावेत। नदी जोड प्रकल्प आहे माझ्या मतदारसंघामध्ये, कोळसूर ते तुरोरी असा एक कालवा जोड प्रकल्पाची मागणी मी या ठिकाणी केलेली होती। अशाही गोष्टीचा जिथं ज्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी मिळतं त्याचा विचार करावा। आभासी जग आणि प्रत्यक्षात असणारं जग या तफावतीचा विचार करावा। शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी, वीज, त्यांना असणाऱ्या सोयी सुविधा, त्यांच्या असणाऱ्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं राबवण्यासाठी सरकारनं प्रयत्नशील असावं ही विनंती आपल्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करतो। आणि ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं प्रकल्पग्रस्त लोकांना आपण नोकऱ्यांमध्ये आरक्षण देतात त्याच पद्धतीनं त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लोकांना शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण देता येईल का याचाही विचार आपण सरकारनं करावा। या 293च्या प्रस्तावावर शेतकरी हा विषय बोलत असताना खूप वेळ बोलता येतं, परंतु आज प्रत्यक्ष शेतकरी जो आपल्या महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये संकट आहे त्याचाही विचार करावा। AI जरी खूप चांगलं असलं तरी त्याचा प्रत्यक्ष वापर करणारा जो शेतकरी आहे त्याला येणारी संकट याचाही विचार करावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो। आणि बोलण्याची जी संधी आपण मला या ठिकाणी दिलात त्याबद्दल आपले आभार मानतो। सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।